साधायचं आहे. केलवली संघ श्रीराम साळोख संघ बॅटिंग करणार आहे. यस, गेम ऑन. मॅचला होतीये सुरुवात. श्रीराम साळोख संघाची बॅटिंग सुरू झालेली आहे. पहिला बॉल बॅटला स्पर्श झालाय. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल अडवलाय. पहिली सिंगल ओपन. श्रीराम साळोख संघासाठी कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी कुणाल चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. केळवली संघाचा 12th मॅन आपण स्टेजवरती थांबा. स्टेजवरती या केळवली संघाचा 12th मॅन. पहिल्याच बॉलवर सिंगल आली श्रीराम साळोख संघाची. प्रदीप या बॉलरने सुरुवात केलेली केळवली टीम कडून. खोला टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर स्पॉट वरती हा चेंडू टाकला रोशनच्या विरोधात. श्रीराम साळोख संघाच्या सलामीच्या धुरंधर फलंदाजाला हा चांगला बॉल टाकला केळवलीच्या प्रदीपने. केळवलीचे 12th मॅन आपण स्टेजवरती थांबा. स्टेज अजिबात सोडू नका. दमदार लढाई होईल. टीम श्रीराम साळोख. उंच मारला चेंडू. पहिली विकेट मिळवण्याची चान्स. पकडली कॅच. पहिला फलंदाज रोशन आउट. ठेवलाय आमदारच्या षटकासना लावलाय लाखाचा बक्षीस. ठेवलाय आमदारच्या षटकासना लावलाय लाखाचा बक्षीस. आमदार चषक, आमदार चषक, मोठे बिनगाव गावाचा आहे आमदार चषक. तिसऱ्या बॉलवरती पहिली विकेट घेतली. श्रीराम साळोख संघाला पहिला धक्का लागला. रोशन आउट झालाय. श्रीराम साळोख संघाचा यावर्षीचा डेच्या स्पर्धेचा जर का रेकॉर्ड पाहिला ना तर बारणेच्या मैदानावरती लगातार 2 डेच्या स्पर्धेमध्ये फायनल जिंकणारा हा संघ श्रीराम साळोख. आणि वावरल्याच्या नाईट टुर्नामेंटमध्ये देखील 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जिंकणारा हा संघ श्रीराम 11 साळोख. आणि त्यांच्या विरोधात केळवली खालापूर तालुक्यातील हा संघ. खोपोलीला जाताना नेहमी आपण लोकलमध्ये केळवली स्टेशन पाहतो. आणि केळवलीचा हा संघ आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. दुसरी मॅच आहे. वेगवान बॉल टाकलाय बॉलर प्रदीपने. केळवली संघाचा बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. प्रदीपने 4 बॉल टाकलेत. 1च धाव आतापर्यंत दिलेली आहे. आणि आता राहुल मालुसरे आलेले आहेत नवीन बॅटर. अनुभवी राहुल मालुसरेच्या विरोधात देखील नवीन बॉलर प्रदीपचा भन्नाट वेग होता. 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव आहे टीम श्रीराम साळोख संघाची. शरीरावरती होता बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये टर्न केला. फक्त सिंगलच मिळेल. 5 चेंडूमध्ये 2 धावा आहेत. श्रीराम साळोख संघाला पहिल्या पॉवर प्ले मध्ये शांत ठेवलं ते केळवलीच्या प्रदीपने. आणि जर का श्रीराम साळोख संघाचा स्टार ऑलराऊंडर कोण असेल तर युवराज कडू, जो सध्या आता स्ट्राईक वरती आलाय. याच युवराजने मॅन ऑफ द सिरीजच्या कित्येक पारितोषिके जिंकलेले आहेत. वावरलेला देखील युवराज कडू चमकला होता, ज्याने दमदार परफॉर्मन्स दिला होता. तो युवराज शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल होता. चाललाय चेंडू मागे. खेळाडू धावता आणि पहिला चौकार. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली 6 धावांनी. श्रीराम साळोख संघ 1 गड्याच्या मोबदल्यात. धावा आहेत त्या 6. चला 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी असतील. अजिबात टाइम आपण घेऊ नका ही विनंती करतो सर्व टीमला. अजिबात वेळ घेऊ नका. जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं राणा प्रताप क्रिकेट संघ व शिवसेना शाखा वेनगाव यांच्या वतीने आयोजित ही आमदार ट्रॉफी आहे. आंबोट संघाचे कर्णधार आणि वदप संघाचे कर्णधार. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. टीम आंबोट आणि टीम वदप. आणि दोन्ही कॅप्टनला महत्वाची सूचना आहे की सर्वप्रथम आपण आयोजकांशी संपर्क साधा, त्यानंतर टॉस केला जाईल. वारंवार या सूचना तुम्हाला करायला नकोत. 1 ओव्हरमध्ये 6 धावा आहेत.
युवराज कडूने मारलेला चौकार. केळवलीने सुरुवात चांगली केली, फक्त धावा दिल्यात तर 6. चला टाइम अजिबात घेऊ नका, टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे, कारण दुसरी मॅच आहे. 11:15 वाजलेत. खरं तर आमदार चषक 2026 ही स्पर्धा राजेशदादा मोरे खरं तर लाईव्ह ही स्पर्धेचा आनंद घेतात. राजेशदादा यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं देखील तेवढंच कौतुक आहे आणि राजेशदादा मोरे यांच्या शुभेच्छांचाही स्वीकार आहे. थँक्यू सो मच. खतरनाक मॅच रंगणार. राहुल मालुसरे जोपर्यंत खेळपट्टीवरती, युवराज कडू जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत श्रीराम साळोख संघाला चांगला स्कोर उभारता येईल. आणि केळवली टीम कडून दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय तो पणू. विदाऊट लॉस ऑफ टाइम अजिबात घेऊ नका. टीम केळवली, पणू आलाय बॉलिंग ट्रॅकवर. स्कोर येतो 6. स्ट्रोक चांगले अलोंग दी कार्पेट चाललाय चेंडू लॉंगॉनच्या बाजूने. खेळाडू इथे दुसऱ्या रनसाठी धावलेत मात्र युवराज आणि राहुल. 2 धावा कंप्लीट. श्रीराम साळोख संघ डेच्या 2 स्पर्धामध्ये त्यांनी फायनल जिंकली. वावरलेच्या नाईट मध्ये देखील या संघाने ट्रॉफी जिंकली. आणि केळवली खालापूर तालुक्यातून आज आलाय कर्जतच्या आणि रिस या स्पर्धेमध्ये देखील श्रीराम साळोख संघाने फायनल जिंकली. आणि त्यांच्या विरोधात खालापूर तालुक्यातील केळवली हा संघ दाखल झालाय. कर्जतच्या टीमच्या विरोधात खालापूरचा संघ टक्कर देण्यासाठी आलाय, पण आता ती चांगली टक्कर कशी असेल. स्कोर येतो 8. ओव्हर नंबर 2 पनू आलाय टीम केळवलीचा. विरोधात उभा आहे स्ट्रायकर इनला राहुल. चांगला बॉल टाकलाय. बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे केळवलीचा. श्रीराम साळोख संघाची बॅटिंग जर का पॉवरफुल आहे तर त्याला तेवढाच प्रत्युत्तर देण्यासाठी चांगले बॉलर आणलेत ते मात्र केळवलीने. फक्त धावा आहेत त्या मात्र 8 चेंडूमध्ये 8 धावा. फलंदाजांना शांत ठेवलं ते केळवलीने. राहुल साठी जागेवरून त्याच स्टाईलने परत एकदा तो चेंडू, जणू काय आधीच्या चेंडूची हायलाइट दाखवली ती पनूने. 3 बॉल संपले दुसऱ्या ओव्हरच्या धावा आहेत फक्त 8. हरेश जाधव साहेबांचंही आगमन होते. हरेश जाधव साहेब आपणही या मंचावरती या. आमदार ट्रॉफी मध्ये हरेशजी जाधव यांचे सहर्ष स्वागत. 3 बॉल 8. शरीरावरती लागलाय जोरदार अपील. हाऊस दॅट. फलंदाज सेफ आहे. 1 रन मिळेल लेग बायच्या स्वरूपात टीमच्या खात्यात ऍड होईल. 9 धावा आहेत 4 बॉलच्या समाप्तीनंतर. खरं तर जो किडा रसिक हा सामना पाहण्यासाठी आलाय त्यांच्यासाठी ही मॅच केलवली वर्सेस साळोख नव्हे तर कर्जत वर्सेस खालापूर आहे. कारण कर्जत तालुक्याचा साळोख संघ बॅटिंग करतोय तर खालापूरचा केलवली जो फिल्डिंग करतोय. 4 बॉल दुसऱ्या ओव्हरचे समाप्त झालेत. फक्त 9 धावा आहेत. युवराज कडूच्या बॅटमधून कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय चेंडू सीमा पार. आमदार चषकाचा दमदार चौकार. शेवटचा बॉल आहे. 13 धावा झाल्यात. युवराज कडू जर का शेवटपर्यंत राहिला तर श्रीराम साळोख संघाला तो चांगला स्कोर बनवून देईल. धीम्या गतीचा बॉल फुलटॉस बॅटवरती आला. पाठवलाय सीमा पार. आउट ऑफ द पार्क. युवराज कडूचा षटकार. 2 ओव्हर समाप्त झाल्या. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या ते 19. चांगली बॅटिंग करतोय युवराज कडू. तगडं आव्हान उभं करायचंय साळोख संघाला तर केळवलीच्या गोलंदाजांची धुलाई करावीच लागेल. आणि 2 ओव्हर मध्ये धावा आहेत ते 19.
2 ओव्हरमध्ये 19 धावा टीम श्रीराम साळोख संघाच्या. आंबोट आणि वदप संघाचे कर्णधार. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे, ही गोष्ट कॅप्टनने लक्षात घ्या. 2 ओव्हर 19. प्रदीपला परत एकदा केळवणीने इन्व्हाइट केलंय. ज्या प्रदीपने साळोख संघाला कंट्रोलमध्ये ठेवलं पहिल्या ओव्हरमध्ये, अवघ्या 6 धावा दिल्या, त्या प्रदीपला परत एकदा सेकंड स्पेलमध्ये आणलंय. पण आता राहुल मालुसरेला आपल्या अनुभव दाखवावा लागेल, कारण आता परत एकदा तोच गोलंदाज झाला त्याने पहिल्या ओव्हरमध्ये त्रस्त केलं होतं. पॉवर प्लेमध्ये बाजी मारली होती पहिल्या, तो प्रदीप आलाय केळवलीचा. पहिला बॉल राहुल मालुसरे, बॅक टू द बॉलर. पहिला चेंडू इथून आलाय, डॉट. चॅलेंजिंग बॉलिंग आहे. श्रीराम साळोख संघाच्या तगड्या बॅटिंग समोर जर कोणता बॉलर खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग बॉलिंग करतोय तो केळवलीचा प्रदीप. 7 बॉल त्याने टाकले, धावा दिल्यात फक्त 6. तो प्रदीप वर्सेस राहुल. राहुलचा शॉट उंच गेला हवेत आणि चाललाय चेंडू सीमा पार. षटकार. राहुल मालुसरेचा हा सिक्सर. थँक्यू डीजे. सिक्सर मारला राहुल मालुसरेने. टाइमाकडे लक्ष द्या. टाइमाच्या बाबतीत अजिबात आपण कुठलाही कॉम्प्रोमाइज करू नका प्लीज. वॉर्निंग दिलेली आहे पंचांकडून. बघा टीम केळवली तुम्हाला वॉर्निंग देण्यात आलेली आहे. यानंतर जर का आपण टाइम जास्त घेतला तर मात्र तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. राहुलसाठी हा बॉल विकेट किपरच्या हातात. बॉल डॉट बॉल आलाय. 25 धावा आहेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. केळवलीचा 18 नंबरची जर्सी असताना आकाश चांगला फिल्डर आहे, जो बाउंड्री लाईन वरती उभा आहे. टॉस करण्यासाठी आंबोट आणि वदप संघ आपण येत्या 5 मिनिटात जेव्हा येणार आहात त्यावेळी आधी आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतरच मात्र टॉस होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. हवेत मारलाय. मागे खेळाडू दोघेही प्रयत्न करत होते. दोघांच्या समोर चेंडू पडला आणि राहुल स्ट्रायकर एंडला पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. खतरनाक रनिंग राखलेले 27 धावा. श्रीराम साळोख संघाला थोडं कंट्रोलमध्ये ठेवलं आतापर्यंत, कारण जो स्कोर महालक्ष्मी वेनगावने उभारला होता, सूरज चव्हाणने पहिल्या मॅच मध्ये 50 ठोकली. महालक्ष्मी वेनगावने 5 ओव्हरमध्ये 82 धावा या मैदानावरती उभारलेले आहेत. आणि श्रीराम साळोख संघ 2 ओव्हर 4 चेंडू संपलेत, धावा आहेत 27. प्रदीपचा बॉल, 5वा बॉल जागेवरून मारलाय. हवाई सफर, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. रनआउटची चान्स सुद्धा गमावली. 2 धावा मिळाल्या श्रीराम साळोखला. धावा पोहोचल्या 2 धावांनी 29. प्रदीप प्रयत्न करत होता विकेटसाठी. त्याने संधी निर्माण केली पण त्या संधीचं सोनं करू शकला नाही तो फिल्डर. कॅच ड्रॉप केली. 29 धावा आणि 1 विकेट आतापर्यंतचा स्कोर आहे. 3री ओव्हर आणि शेवटचा बॉल आहे तो प्रदीपचा. डगआउट पूर्ण शांत आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, विकेट किपरच्या आसपास आहे बॉल. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर मध्ये टीम श्रीराम साळोखची धावसंख्या 29. गाव आयोजित प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. आमदार चषक, आमदार चषक मोठे वेणगाव गावाचा आहे आमदार चषक. थँक्यू डीजे. चला ड्रिंक्स ब्रेक लवकर 1 ते 2 मिनिटात ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट करा. लगेच मॅचसाठी रेडी व्हा. 3 ओव्हर आणि 29 धावा.
खरं तर आमदार साहेबांच्या नावाने उभारलेल्या या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एक रेफ्रिजरेटर आहे. उन्हाळ्याचं सीझन आहे आणि एक रेफ्रिजरेटर असेल तो मॅन ऑफ द सिरीज साठी. बेस बॅटर साठी आकर्षक सायकल, बेस बॉलर साठी आकर्षक सायकल आणि 6 क्रमांकासाठी 6 उंच सुंदर अशा ब्युटिफुल नवीन डिझाईनच्या थेट मुंबईवरून आणलेल्या ट्रॉफीज आहेत. मोठे वेणगावकरांनी मुंबईवरून नवीन डिझाईनच्या ट्रॉफीज आणलेल्या आहेत. सगळ्यांचं लक्ष या ट्रॉफीजकडे आहे. डगआउट बसले, खेळाडू बसले, आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाची नजर ज्या ट्रॉफीवरती जाते अशा सुंदर ट्रॉफीज आहेत. पहिलाच बॉल युवराज कडूच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. दुसऱ्या रन साठी बघायचंय, डेंजर ठरू शकते. बॉल निसटला हातातून, 2 धावा मिळाल्या. संकेतने 1 शॉट, 1च रन मिळेल. प्रचंड मेहनत केली पण बॅट पॉपिंग क्रीज पासून दूर राहिली. 1च रन मिळेल. श्रीराम साळोखला टीमची टोटल 30. आमच्या अंपायरचं अतिशय तीक्ष्ण दृष्टीने लक्ष आहे. खास करून आमचे तीनही अंपायर विजय जगताप सर, राज ठाकरे सर आणि माधव ठाकरे सर, या तीनही आमचे अंपायर आहेत. पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या या देखरेखीखाली ही स्पर्धा आहे. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय संकेतने. किलवली संघाने आपल्या बॉलिंगने खरं तर एक कडवं आव्हान दिलं ते श्रीराम साळोख संघाच्या फलंदाजांना. आणि संकेत बघा, वयवर्ष कदाचित 40+ प्लेयर असावे पण आपला अनुभव पूर्णपणे एक्सपिरियन्स दाखवत असताना 30 धावा आतापर्यंत. 2 बॉल चौथ्या ओव्हरचे संपलेत. 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न आहे तो केवळी संघाचा. श्रीराम साळोख संघ युवराज कडू आतापर्यंत 6 बॉल 16 वरती तो नॉट आउट आहे. मागे मारलाय, जागा बनवली, मागे खेचला, एका टप्प्याने चाललाय चेंडू सीमा पार. आमदार ट्रॉफीचा दमदार चौकार. माधव ठाकरे सरांचा जबरदस्त डान्स. वयवर्ष 57 आमच्या अंपायर आहेत पण एखाद्या अदाकारीलाही जमणार नाही असा त्यांचा डान्स आहे. टीमची टोटल या बाउंड्रीने 34 धावा. संकेत केळवली टीम कडून 4थ्या ओव्हरमध्ये. लोअर फुल टॉस, परत एकदा युवराजचा स्ट्रोक, मिड विकेट पार. प्रयत्न असफल ठरलेत. चाललाय चेंडू एका टप्प्याने चौकार. थँक्यू डीजे. युवराज कडू आता 8 बॉल 24, 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 38 धावा ऑन बोर्ड आहे श्रीराम साळोख टीमच्या. परत एकदा युवराजच्या बॅटमधून स्ट्रोक, शॉर्ट आर्म पूल हवेत होता, बॉल लॉंग ऑनच्या समोर होता. तोपर्यंत 2 धावा. श्रीराम साळोख संघामध्ये 40 धावा, 1 बॉल बाकी आहे. 4थ्या ओव्हरचा 1 बॉल बाकी आणि 40 धावा आहेत. 10च्या सरासरीने सध्या बॅटिंग चालू आहे श्रीराम साळोख संघाची. एकट्या युवराज कडूने 9 बॉल मध्ये 26 केल्यात. राहुल मालुसरे 12 बॉल 13 वरती तो खेळतोय. जणू काही 100च्या स्ट्राईक रेटने राहुलची बॅटिंग आहे. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 इथून कंप्लीट झाली. 4 ओव्हर मध्ये श्रीराम साळोख संघाचा 10च्या रन रेटने धावा आहेत त्या 40. चला टाइम घेऊ नका, लगेच ओव्हरला सुरुवात करा. आंबोट संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा. वदप संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा. जर का एक कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा कॅप्टन जर ऑन टाइम आला नाही तर मात्र उपस्थित कॅप्टनला टॉस बिन दिला जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे वदप आणि आंबोट कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. 4 ओव्हर 40 आहेत.
कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा. कर्जत खालापूरचं नंदनवन करणारे आमदार म्हणजे महेंद्र शेठ थोरवे आणि साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आहे. राणा प्रताप क्रिकेट संघ आणि शिवसेना शाखा वेणगाव यांच्या वतीने हरेशदादा सावंत, माफी असावी, हरेशदादा जाधव यांचं आगमन झाले. हरेशदादा आपलं सहर्ष स्वागत आहे. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली. पॉइंट कडे पहिला चेंडू इथून दिशा देत असताना राहुल 41. शेवटची ओव्हर आहे आणि युवराज कडू जेवढे चेंडू खेळले ते श्रीराम साळोखसाठी फायदेशीर आहे. आदरणीय समीरजी पालकर आणि राजेशदादा आंबवणे यांचंही आगमन होत आहे. समीरदादा पाळकर आणि राजेशदादा आंबवणे आपला आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. 41 झालेत. शेवटची ओव्हर चालू आहे. युवराज कडूच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. बॉल आता तो निसटलाय. घाई घाईने थ्रो करण्याच्या नादात पनूने केली आहे मिस्टेक. मिळाली आहे बाउंड्री. पंचेचाळीस धावा या चौकाराच्या मदतीने 2 बॉल आणि 45. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. श्रीराम साळोख संघ 50 पार जाईल की आकाश केळवलीचा या धावसंख्येला आटोक्यात आणेल. युवराज कडूसाठी हा चेंडू होता. केळवलीचा आकाश भरपूर प्रॅक्टिस असते या बॉलरची. आता 3 बॉल बाकी आहेत. बॅट आणि पॅडच्या मधून हा चेंडू काढला. स्वप्नीलजी पेठे साहेब यांचे आगमन होत आहे. स्वप्नील दादा आपणही स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. हेलिकॉप्टर स्टाईलने मारण्याचा प्रयत्न होता. समोर खराब फिल्डिंग झाली. आणखीन एक बाउंड्री मारली युवराज कडूने. 49 धावा 4 ओव्हर 4 बॉलच्या समाप्तीनंतर एकटा युवराज कडू लढतोय. 13 बॉल मध्ये 34 वरती बॅटिंग करतो श्रीराम साळोख टीम कडून. आधी पहिल्या मॅच मध्ये वेणगावचा सूरज चव्हाण ज्याने 50 मारली. आता श्रीराम साळोखचा युवराज कडू 13 बॉल मध्ये 34 वरती नॉट आउट आहे. पण शेवटचे 2च बॉल बाकी आहेत. चला टाइम इथे पंचांकडून देखील वॉर्निंग आलेले केळवली. टाइम अजिबात जास्त घेऊ नका. 49 आहेत. पुढे आला होता युवराज. विकेट किपर कडे चेंडू आहे. रन मिळणार नाही. 49 आहेत. 1 बॉल बाकी. आता शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. चला आंबोड टीमचे कॅप्टन आणि वदप टीमचे कॅप्टन आंबोडचे कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. हेलिकॉप्टर सेव्ह पार. नाईस शॉट. इन ऍक्शन आमचे अंपायर. 55 वरती स्कोर थांबलाय.